स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही घराला पाणी मारणार आहे, तसंच तुम्हाला दाखवणार आहे की घराचं काम कुठपर्यंत आलं आहे. सगळं साईडने तर सगळ्या विटा बांधल्यात, फक्त आता सज्जा टाकायचा राहिलाय. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आम्ही फक्त कॉलम उभा केलेले होते. तर आता आम्ही साईडचं बांधकाम करून घेतलेलं आहे. वरती स्लॅब टाकायचं बाकी आहे, तर बांधकाम करून घेतलेलं. हे बघा, हे म्हणजे विटाचं बांधकाम झालेलं आहे. आता तर हे आम्ही इथं किचन करणार आहे. इथं किचन बनवलेलं आहे की हा किचनवरती पोटमाळा काढलेला आहे. आम्ही इथं बाथरूम करणार आहे. इथून तिथून सगळा मोकळा पॅसेज ठेवणार आहेत. या दोन खिडक्या काढलेल्या आहेत. हॉलला समोरून पण एक खिडकी असणार आहे. पण आलेले आहे. पाणी कसं कुठं मारत आहे बायक. आता वहिनीने बघा किती भारी डिझाईन केलंय. इथून तिथून हे आमचे आहे एंटर. इथं असणार आहे आमचं मेन डोअर. ह्याचं जिन्याचा आमचा मोकळा पॅसेज आहे. इथून वरती जिना काढल्यावरती टेरेस करणार आहे. टेरेसवर एक रूम काढायची. इथं एक जिन्याची खिडकी केली आहे आणि इथं असणार आहे आमची हॉलची मोठी खिडकी, जेणेकरून मोठी हवा यावी, म्हणजे मस्त हवा मोकळी यावी म्हणून काढलेली आहे. आम्ही गॅलरी केलेली नाही याला. इथं खालच्या मजल्यावर गॅलरी काढली, पण आम्ही वरती गॅलरी नाही काढली. गॅलरीचा जो भाग आहे तो आम्ही घरासाठी यूज करणार आहे, जागा कमी पडते म्हणून. तर या आता पुढे या. तसंच हॉलला इथं अजून एक खिडकी काढली आहे. इथं समोर अजून दोन अशा खिडक्या काढल्या, तसं म्हणजे जेणेकरून मोकळी हवा यावी, घरात मोकळं वातावरण वाटावं. इथं ह्या टाकीच्या जागेवर आम्ही बाथरूम काढणार आहे. बांधकाम चालू आहे. तर आमच्या वहिनी ना त्या छोट्या वहिनीच्या घरात राहते. डिलेवरीसाठी गेल्या होत्या ना, त्या अजून आल्या नाही. तर मोठ्या वहिनी या घरात राहते. जसं वरचं बांधकाम घराचं काम पण चालू आहे, म्हणून छोट्या बाळाला पण आणलं नाही अजून, म्हणून तर वहिनी या घरात राहते. तर या घराला अशी गॅलरी आहे आणि असं डिझाईन आहे. हे आमच्या छोट्या वहिनीचं घर आहे. सध्या ना काम चालू असल्यामुळे सगळे एकाच गॅलरीमध्ये कपडे वाळू घालतात. जागा पुरत नाही तरी पण तसेच घालतात. आताच एकदा बांधकाम झाल्याच्या नंतर प्रत्येकाला एक गॅलरी कपडे वाळू घालायला असणार आहे. तोपर्यंत ॲडजस्ट करावं लागेल.